प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणी कॉम्प्लेक्स समोर, टिळक रोड, वैजापूर. कुठलीही जाहिरात न करताना गावाकडच्या माणसांसह शहरातील माणसांसह गोरगरिबापासून गरीबातल्या गरीबापासून तर श्रीमंतातील श्रीमंतांपर्यंत आपला नाव लौकिक करणारा एक ब्रँड म्हणजेच गायछाप. संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचा असलेला हा ब्रँड महाराष्ट्रामध्ये हा म्हणता प्रचलित झाला. आणि इतकंच नव्हे तर तो ब्रँड जर नसेल तर बरेच जणांना सकाळी परसाकडे जायला सुद्धा प्रॉब्लेम होतो. अशा अनेक गोष्टी कोरोना काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. एकीकडे 10 रुपयाला मिळणारी ही गायछाप कोरोना काळामध्ये तब्बल 100 ते 150 रुपयांना टपरीवरती उपलब्ध व्हायची. ती चोरून जायचं आणि मग घ्यायची. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या गायछापचा उगम कसा झाला आणि महाराष्ट्रातील एवढंच नव्हे तर देशभरामध्ये अनेक चाहते या प्रेयसीचे कसे तयार झालेत हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रवीण पटेल आणि तुम्ही पाहताय एमएच बिंदास. आजचा विषय आहे आपला गायछाप जर्दा. म्हणजे हिम्मत घे मर्दा, हिम्मत असेल मर्दा तर मळ गायछाप जर्दा. आणि असं आपण सहज या सगळ्या गोष्टी आळवतात. आणि गावाकडची मंडळी असेल, शहराकडची असेल, मित्र असेल, कुणीही असेल, या गायछापला चुना लावल्याशिवाय 2 तास हनुवटी जवळ ही गायछापचा विडा दाबून ठेवल्याशिवाय जमत नाही. आणि ज्याला गायछाप मिळाली नाही त्याच्या डोक्यामध्ये गणगण सुरू होते, त्याला काही सुधरतच नाही. असे अनेक किस्से आपण पाहायला मिळाले. परंतु तुम्हाला माहितीये का या गायछापचा उगम कसा झाला? आणि गायछाप हा म्हणता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक चाहत्यांचा ब्रँड कसा तयार झाला. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील संगमनेर हा तालुका आणि या संगमनेरचा मालपाणी उद्योग समूहाचा हा सर्वोत्कृष्ट ब्रँड म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे गायछाप. ज्या वेळेला मालपाणी उद्योग समूहाचे जे स्थापक होते त्यांनी त्या ठिकाणी एक अनुभवलं की गावामध्ये, शहरामध्ये व्यसनाधीनता खूप वाढली आहे. या व्यसनाधीनतेच्या माध्यमातून आपण कुठला तरी असा एक ब्रँड तयार करावा, पॉप्युलर करावा, जो जगभरामध्ये प्रसिद्ध होईल. नाही जगभरात झाला तर निदान आपली उपजीविका त्यावरती चालेल. म्हणून गायछापची निर्मिती झाली. सुरुवातीला 2-3 पोत्यांमध्ये ती गायछाप यायची आणि संगमनेर परिसरामधील सगळ्यांकडे ती वितरित व्हायची. मग हळूहळू ग्राहक वाढायला लागले आणि गायछापला पसंती मिळायला लागली. गायछापला पसंती मिळत असतानाच त्या ठिकाणी मालपाणी उद्योग समूहाच्या डोक्यात आलं की आपल्याला व्यापार करायचा आहे आणि व्यापार जर करायचा असेल तर या गायछापला पुढीत पॅकिंग करून बाजारात असेल, इतर ठिकाणी किराणा दुकानात असेल, पानटपरी असेल, या शौकीनांपर्यंत, या शौकीनांच्या प्रेयसीला पोहोचवायचे. शौकीनाची प्रेयसी म्हणजेच गायछाप. आणि प्रत्येकापर्यंत ही गायछाप पोहोचवण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. अशातच छोटी पॅकिंग जी आपल्याला 10 रुपयाला मिळायची, बाजारामध्ये पाहायला मिळायची, ती कोरोना काळामध्ये 100 ते 150 रुपयाला मिळायची. अनेकांच्या पंचायती झाल्या होत्या. खायला नसले तर चालेल परंतु गायछापच्या 2-4 पोळ्या तरी खिशामध्ये दाबून गडी घरी घेऊन जायचा. आणि मग यातूनच त्या गायछापचा लोकप्रियता अजून वाढत गेली. आणि गायछापची किंमत खास करून गायछाप खाणाऱ्या जी मंडळी आहेत यांना कोरोनाच्या काळामध्ये जास्त कळाली. कुणी एक विडा सुद्धा देत नव्हतं. मग थोडस आपण गेलं तर 2 मित्र जर एकत्र भेटले तर ते 2 मित्र साहजिकच म्हणतात की भाऊ मळ डबल, म्हणजे डबल मळल्या जायची. आणि मग डबल मळल्यानंतर तिचा आनंद ते 2 मित्र त्या गायछापचे घ्यायचे. आता एव्हा शेताकडे जर एखादा मित्र असेल आणि एखादा त्या ठिकाणी व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा गायछापचं व्यसन आहे. आणि ज्याला गायछापचं व्यसन आहे तो बैलाच्या मानेवरती आवताचं जोखड जसं ठेवून तसंच तो बाजूच्या शेतातील जो काही त्याचा मित्र सहकारी असेल किंवा शेजारी असेल त्याच्याकडे गायछाप खाण्यासाठी तो तसंच जोखड बैलाच्या गळ्यात उभं ठेवून निघून जातो. इतकी गायछापची प्रचंड चाहते या ठिकाणी निर्माण झाले आहेत. घराघरामध्ये गायछाप पोहोचली. अनेक जण गायछापचं व्यसन करायला लागलेत आणि छोट्या पुडीमध्ये ती गायछाप द्यायला मिळाली. आम्हाला चांगलं आठवतं की ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला बाजारामध्ये, आजही काही ठिकाणी बाजारामध्ये ती तंबाखू येते, परंतु त्या तंबाखूमध्ये आणि गायछापमध्ये खूप फरक आहे. तर गायछाप अशा पद्धतीने ती लोकांपर्यंत पोहोचवल्या गेली. ती पुडीमध्ये पॅक करण्यात आली आणि मग नंतर तिला चुना लावला की मग आपल्याकडचे गावाकडची जी मंडळी आहेत, 1 विडा दे, 2 विडा दे, डबल मळ, चुना लाव, चुना कमी लाव, बिगर चुन्याची खाय, अशा पद्धतीने असंख्य गोष्टी समोर येतात. आणि मग गायछाप मधून जिव्हाळा वाढत जातो असं अनेकांचं म्हणणं आहे जे गायछाप खातात. परंतु ही गायछाप जिचा उगम इंग्रजांनी ज्या वेळेला व्यसनाधीनतेचे अनेक प्रकार या ठिकाणी आणले होते त्यानंतर बाजारपेठीमध्ये आपलं काहीतरी नाव स्थान असावं यासाठी मालपाणी उद्योग समूहाचे जे स्थापक होते त्यांनी मनामध्ये तो चंग केला की आता आपला एक असा ब्रँड बनवायचा व्यसनाधीनतेमध्ये की जो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवला जाईल. म्हणून संगमनेरची ही जी गायछाप आहे ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आणि प्रत्येकाच्या खिशामध्ये ती यव्वाना असते. इव्हन पॉकेट जरी नसेल किंवा
कॅशलेस आपण ज्याला म्हणतो, जरी कॅशलेस झाला असेल माणूस तरी सुद्धा गायछापची पुढे त्याच्या खिशात असतेच. आणि मी तर हे एवढं सांगेल की हा व्हिडिओ बघत असताना काही जण गायछाप सुद्धा खात असतील किंवा काही जण गायछाप मळत सुद्धा असतील. अशा पद्धतीची लोकप्रियता मिळवणारा ब्रँड संगमनेरचा तो गायछापच्या स्वरूपात आला. अनेक दिग्गजांनी यावरती आंदोलनं केली की व्यसनाधीनता मुक्त व्हावी, परंतु गायछापला एवढी लोकप्रियता मिळवली की तिच्याशिवाय जगणं असह्य होणाऱ्या असंख्य लोकांना आपण बघितलंय. गायछाप नसेल तर उपयोगच नाही जगण्याला असंही काही लोक म्हणतात. म्हणून प्रत्येक जण गायछापचा दिवाना झालाय. आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढणारी ही गायछाप महाराष्ट्रातील तरुण, थोर, ज्येष्ठ, महिला सुद्धा काही ठिकाणी गायछापचं सेवन करतात. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. आणि हा म्हणता महाराष्ट्रातील प्रत्येकाच्याच हृदयामध्ये एक वेगळी जागा निर्माण करणारी ही गायछाप अशा पद्धतीने प्रसिद्ध झाली, जी संगमनेरमध्ये बनवण्यात आली. आणि मग तिचं मार्केटिंग सुरुवातीला हळूहळू जवळच्या आसपासच्या बाजारपेठांमध्ये झाली, नंतर किराणा दुकानावर आली, नंतर ती पान टपरीवर आली आणि पान टपरीवरून ती प्रत्येकाच्या खिशात पोहोचली. मग ती मित्रपरिवार असेल, कुठल्याही कॅटेगरीतला व्यसनी असेल तर गायछापचा दिवाना असलेला माणूस तो तिला जवळ ठेवणार म्हणजे ठेवणारच. आणि तिला कुठलंही बंधन नाहीये, ती श्रीमंती बघत नाही, ती गरिबी बघत नाही. आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये, प्रत्येकाच्याच खिशामध्ये ती गायछाप दिवाना पाहायला मिळते. म्हणूनच गायछाप जर्दा हा एक पॉप्युलर ब्रँड संगमनेरचा तयार झाला आणि संगमनेर हे या गायछापमुळे जास्त उदयाला आलं. दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे सामनापूरचे वडेवाले चाचा, त्यांच्याही माध्यमातून संगमनेर जे आहे ते उदयाला म्हणजे नावलौकिक झालं, प्रसिद्ध झाले. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सामनापूरचे चाचा नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं आणि महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये ज्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत असे सामनापूरचे अन्सार चाचांचा व्हिडिओ उद्याच्या एपिसोडमध्ये. मात्र आता गायछापबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि हो, व्यसन सोडता आलं तर एक प्रयत्न नक्की करून बघा. धन्यवाद.